महाराष्ट्रातल्या जवळपास 75% भागामध्ये दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये त्याची दाहकता सगळ्यात जास्त मराठवाड्यात पाहायला मिळते. आज सकाळपासून संभाजीनगर, बीड, जालना या तिन्ही जिल्ह्याचा दौरा करून आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत. मोसंबीच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, सीताफळांच्या बागा असतील, या सगळ्याच्या सगळ्यांनी ऊस हे सगळं पिकं उद्ध्वस्त झालेले चित्र आम्ही पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ढसाढसा रडताना आम्ही पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांना धीर दिलो. मुख्यमंत्र्यांना फोन लावले, मुख्यमंत्र्यांचा फोन नॉट रिचेबल येतो. त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना फोन लावले, त्यांचे फोन नॉट रिचेबल येतात. कोणी विदेशात आहे, कोणी सुट्टी मारवत आहे. आणि मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. लोकांना पिण्याचं पाणी 15-15 दिवस काही भागामध्ये महिना पिण्याचं पाणी मिळत नाही, पण परिस्थिती आहे. टँकर माफियाची निर्मिती शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते. हे चित्र या ठिकाणी आम्हाला पाहिजे. नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारला आम्ही विधानसभेत समजून सांगितलं होतं की यावर्षी काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे. यावर्षी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार. त्याचं नियोजन आतापासून करा. मग हे जडबदरी सरकार महाराष्ट्रातलं, त्या सरकारनं सामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं घेणे देणं नाही, अशा पद्धतीचं चित्र आज पुढे येते. मी आताच आमच्या कमिशनर ऑफिसलाही सांगितलं, अधिकाऱ्यांना सांगितलं की जेव्हा यावर्षी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार होता तर आपल्याला गोदावरीला पाणी थांबवताना असते, या भागाच्या अनेक नद्यांना पाणी थांबवताना असते. आपण सिमेंटच्या बोटीमध्ये रेती टाकून आपण पाणी उडवतो, त्याची आपल्याकडे परंपरा राहिलेली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत पाणी हे धान्य कुठूनही आणता येईल, पण पाणी आपल्याला कुठूनही आणता येत नाही. त्याला भरपूर दूरपर्यंत आणावं लागतं. आणि म्हणून ज्या आपल्याजवळ व्यवस्था आहे त्या व्यवस्था सांभाळावं हे शासनाला विधानसभेत सूचना दिल्या. प्रशासनाने सूचना दिल्याने म्हणून प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि आज एक भयावह परिस्थिती आपल्या भागामध्ये उभी झालेली आहे. हे महाराष्ट्रातल्या सरकारमुळे या सगळ्या गोष्टींना जनतेच्या पुढे जावं लागत आहे. हे चित्र आज आपण पाहिजे. आम्ही काही भागामध्ये तुतीची शेती, रेशीम उद्योग या ठिकाणी करणारा या विभागातले आम्ही शेतकरी पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सातबाऱ्याला त्याची नोंद केली जात नाही. तुतीच्या शेतीची झालेल्या नुकसानचा कुठलाही मोबदला मिळत नाही, विमा त्याचा केला जात नाही. आणि ते नगदी पीक असतात, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज होती. पण सरकार मुद्दामून त्या शेतकऱ्यांवर दुर्लक्ष करताना या ठिकाणी निदर्शनास आले आहे. ज्या तुतीच्या रेशीम उद्योगापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवरही आर्थिक फायदा होतो. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खेळतो आणि सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात महसूल त्या ठिकाणी गोळा होते आणि एम्प्लॉयमेंट निर्माण करणारी हा उद्योग आहे. आणि त्याच पिकाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुर्लक्षित केलं जात असेल, हे सुद्धा दुर्भाग्य या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. म्हणून आताच आम्ही कमिशनरला कळवलं की तुम्ही या पिकाच्या बद्दलची सुद्धा नोंद घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचं एक धोरण स्वीकारलं.
मी सकाळी सांगितलं की आम्ही इथं राजकारण करायला आलो नाही, पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सत्तेमध्ये येत असताना त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस 2014चे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की आम्ही वॉटर ग्रीड निर्माण करू. कुठे गेलं वॉटर ग्रीड? पाणी अडवा, पाणी जिरवा. आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं पद्धतीचं आम्ही सांगितलं. सरकारने सांगितलं की 20 टीएमसी पाणी आम्ही या योजनेच्या माध्यमातून थांबवलेलं आहे. कुठे गेलं 20 टीएमसी पाणी? आज सगळं कोरडं पडलेलं, पैसा जिरवला त्या जमिनीमध्ये, लोकांना पिण्याचं पाणी नाही आणि सरकार गायब झालं. शेती त्यांची वाढत झाली, त्यांची बागा सांभाळली. असं घोटाळा भाजप सरकार या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आणि गरिबांनी सामान्य माणसांनी पाहिलेलं ते सरकार पहिल्यांदा पाहतात. आणि म्हणून मग पुन्हा निवडणुका येते, त्याच्यामध्ये पुन्हा वॉटर ग्रीडची घोषणा होईल. पुन्हा तेच सांगतील की आम्ही पाणी अडवलं होतं. तिथं कुठल्याही याच्यात सगळ्या याच्यावर जाऊन तिथं कुठलंही पाणी अडलेलं नाही. पाण्याचं स्टोरेज पण वाढलेलं नाही. जमिनीमध्ये 350, 400, 500 फूट बोर करून सुद्धा पाणी लागत नाही, अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. आणि म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा होतं. सरकारचे तिजोरीतले पैसे, जनतेच्या कामाचे पैसे आपल्या बदलबच्च्यांना लुटून देण्यासाठी योजना काढली होती काय, याचे आरोप अनेकदा झाले. स्वतःच मला तर कळत नाही की कधी कधी सरकार स्वतःलाच क्लीन चिट घेऊन टाकते. आता वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आता क्लीन चिट द्यायला उन्हात गेलं, पण ते सरकार येणार नाही, कारण की आता विदेशात थंड हवा खायला गेलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला शेतकऱ्यांनी आणि या भागातल्या जनतेने आता डोक्यात ठेवलेला आहे. आणि यांच्या किती घोषणा झाल्या तरी सुद्धा आता कुणी ऐकणार नाही, त्यांना जनताही धडा शिकतो. आणि म्हणून मी सरकारला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छ, ज्या संभाजीनगरमध्ये आपण आहोत त्याही संभाजीनगरमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नाही. तिथेही माफिया आलेली आहे. नळ योजना आहे, मोदीजी सांगायचे हर घर में जल, हर घर में नल, नल में जल, सबको घर. आता घरे मिळाले ना, जले मिळाले नाही, नळ घरच नाही तर नळ कुठून, नळ नाही तर जल कुठून, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सरकारला तुमच्या माध्यमातून सूचना देतो की ही राजकारणाची वेळ नाही. तातडीनं शेतकऱ्यांच्या फळबागांना 2 लाख रुपये पर हेक्टरी आर्थिक मदत आपण दिली पाहिजे. शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी त्यांना तातडीनं मदत केली पाहिजे, कारण की या पिकामध्ये जवळपास मोसंबीच्या बागेला 4 ते 5 वर्ष त्याला लहान मुलासारखं त्याला मोठं करावं लागतं. आणि आता बागा फळ देणार आणि त्या शेतकऱ्यांच्या घरातली आर्थिक स्थिती बदलणार. आणि आज मोठ्या या दुष्काळामुळे सगळ्या भागाच्या भागात जळलेल्या आहेत. आणि म्हणून याला 2 लाख रुपये हेक्टरी तरी शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत करावी. नोटबंदी मदत अजिबात करू नये. मग त्या आपलं मोसंबी असेल, डाळिंब असेल, सीताफळ असेल, तुतीची शेती असेल, या सगळ्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीची मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने आम्ही करतो. आणि जे आता बियाणाचा तुटवडा, कृत्रिम तुटवडा जो सरकारच्या वतीनं केला जातो, आणि याच्यामध्ये सुद्धा मला काही ठिकाणी तक्रारी आल्या की सरकारच्या मंत्र्यांचं त्याच्यामध्ये कमिशन खोरी या बियाणामध्ये, कारण ते ब्लॅक मार्केटिंग मध्ये विकला जातं. दुसरे त्याच्यामध्ये वस्तू त्याला शेतकऱ्याला जबरदस्ती घ्यावं लागतं. शेतकऱ्यांची लूट करून काही मंत्र्यांना कमिशन द्यावं लागतं. अशा पद्धतीनं काही कृषी केंद्रांनी
ज्या मालकांनी मला तक्रारी केल्या त्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, हे मेलेल्या टाळूचं लोणी खाण्याची पद्धत जी आहे ती तात्काळ थांबवली पाहिजे. चांगल्या दर्जाचं बियाणं आणि बियाणं देऊन त्या ठिकाणी ही जी ब्लॅक मार्केटिंग चालणार आहे ती तातडीनं थांबवली पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, आज बियाण्याचं मार्केट जे आहे ती 864 रुपये आहे, पण ती बाजारात 1100 रुपयाच्या भावाने विकली जाते कापसाचं बियाणं. आपल्याला माहित असेल की ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या तुलसी असेल, रेबो असेल, जीएस असेल, भक्ता असेल, अशा या कंपन्या ज्या आहेत या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट होताना आपण पाहतोय. त्याचे कमिशनचे रेट सुद्धा आम्हाला निवडणुकांनी दिलेले आहेत, त्याच्यावरची आज मी तुमच्या समोर चर्चा करणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की सरकारने शेतकऱ्यांना लुटणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे थांबवलं पाहिजे आणि तातडीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि या गावाला पिण्याचं पाणी नाही त्या गावाला शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचं काम सरकारच्या वतीने करावं. आपण पाहिलं की चोलो मंडल विमा योजना पीक विमा कंपनी काढलेली आहे, कंपनीचं नाव आहे. त्या मित्रांच्या कंपन्या मला त्याच्यावर जायचं नाही, पण आपण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्याला पीक विमा सुद्धा मिळाला पाहिजे, ही पण एक मागणी आहे. आणि ज्या पद्धतीने विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याला लाच द्यावा लागत होती आणि तो लाच देऊ शकला नाही म्हणून त्याची पीक कर्जाची केस रद्द करण्याची धमकी त्या अधिकाऱ्याने दिली आणि त्याच्यामुळे तो शेतकरी अडचणीत आला आणि त्यांनी आपला जीव गमावला, आत्महत्या केली. हे जे सगळे प्रकार होतात हे पुन्हा विठ्ठल दाभाडे नावाचा शेतकरी आत्महत्या करणार नाही. या पद्धतीच्या उपाययोजना सरकारने तातडीनं कराव्या. ज्या अधिकाऱ्यामुळे ही सगळी घटना झाली त्याच्यावर तातडीनं कारवाई करून पुढच्या वेळात अशी घटना होणे याची काळजी घेतली पाहिजे. तर सरकारवर गुन्हे दाखल त्यांनी सरकारच या सगळ्या व्यवस्थेला प्रोत्साहन करत आहे हे या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल आणि आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सरकारच्या विरोधात गुन्हे दाखल करावं लागेल. ही वेळ येऊ देऊ नका हेही आम्ही या निमित्तानं या ठिकाणी सांगतोय. मी आजच्या या दौऱ्याने पुन्हा सध्या आता 4 तारखेच्या निकालांचं मतगणना आणि या सगळ्यांची तयारी चाललेली आहे. ही झाल्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पुन्हा या भागाच्या दौऱ्यावर येणार आणि पुन्हा या कमिशनरेटमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अजून जाणार आणि सरकारने समजा या सगळ्या उपाययोजना पूर्ण केल्या नाही तर काँग्रेस शेतकऱ्यांबरोबर आणि सामान्य माणसाबरोबर रस्त्यावरची लढाई लढेल हे सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी सांगेल. आणि सरकारला मत सडोकी करून देण्याची आम्ही सोडणार. आपण प्रश्न विचारला नाही त्यांचा पहिला प्रश्न मी असं सांगितलं त्याच्यामध्ये त्यांना फोन पण लावला आणि त्यांचा नंबर पण मी सांगितला तुम्हा सगळ्यांना. त्यांचा नंबर काय आहे ते पण सांगितलं. सुट्टीवर तुम्हाला काय वाटलं? खोटं सांगितलं का आम्ही?
त्यांचा नंबर आहे 9930527111 हा मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे. तर माझा त्याच्यामुळे ही नॉट रिचेबल आपल्याला ऐकलंच भेटलं की सरकार नॉट रिचेबल आहे, जनता वाऱ्यावर आहे आणि काँग्रेस पक्ष जनतेबरोबर. तुमचा प्रश्न नाही. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, वॉटर ग्रीडची योजना आम्ही कागदावर आणि घोषणेवर ठेवणार नाही, तिला कृतीमध्ये आणून पूर्ण करू आमचा शब्द. त्याच्यामुळे मला अजित पवारांना कुठे काय त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही, तो लागेल. त्याच्यामुळे मी चर्चेत आलो. मी तुम्हाला सांगितलं मी तर राजकारण करेल, तुमच्या समोर मांडायला ज्या घोषणा देऊन हे सरकार आलं होतं, फडणवीसाचं सरकार आलं होतं, तुम्ही 75,000 कोटीचं कर्ज घेऊन तुम्ही समृद्धी मार्ग केला, अजून त्याच्यावर कर्ज केलं. ह्याचे पैसे घेऊन पुन्हा तुम्ही सिमेंटचे रस्ते वेगवेगळ्या बांधता, हे बँकेचे कर्ज केलं. पण पाणी हा शेतकऱ्यांच्या छटामध्ये देण्यासाठी तुम्हाला राज्याच्या बजेटमधून पैसे द्यायचे नाही. तुम्ही कर्ज घेऊनच सगळी दिवाळी साजरी करताय. पण ज्या रस्त्यामध्ये तुम्हाला जास्त फायदे होतात, तुमच्या बगलवाच्यांना जास्त होतात, म्हणून तुम्ही रस्त्यावर प्राधान्य देतात का, हा प्रश्न. पुन्हा निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पुन्हा वॉटर ग्रीडचा उल्लेख करून पुन्हा शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणार का, हे सगळे प्रश्न. मी तुम्हाला सांगितले की आम्ही घोषणा करणार, आम्ही वॉटर ग्रीडचा विरोध नाही, वॉटर ग्रीड पूर्ण करून देण्याची व्यवस्था ही काँग्रेस पक्ष कधी नाही, शब्द मला मी सांगितलं की MRP 807 रुपये आणि 1,100 रुपयामध्ये विकले MRPच्या वर. हा एवढा मोठा तफावत चालू, हे सगळं दिसते, सगळं दिसत असताना सरकारला चूक आहे. पण शेतकऱ्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली की हे सगळे कमिशन करून चाललेले आहे. मी विधानसभेत मांडली ना, कोण खात्या काय मला त्यांनी दिले, म्हणून मी तुम्हाला सांगितलं एवढ्या ठिकाणी मांडले. आणि मी तुम्हाला रेट मी तुम्हाला आता सांगितलं की 860 रुपये MRP आणि 1,100 रुपयाला बियाणं विकलं जाते. पुन्हा त्याला बियाणं जेवढं विकलं त्याला पुन्हा दुसऱ्या वस्तू घ्यायला जातात, तेव्हा त्याला बियाणं मिळतं. मग सरकारने बियाणं का उपलब्ध करून दिलं नाही, एवढं महाग बियाणं का शेतकऱ्याला दिलं जातं, त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी बघायचे प्रश्न तुम्हाला जे आहे त्याला मुद्दावून टाकून ठेवलेला आहे, हे योग्य ठिकाणी मांडतो. आपण आज शेतकरी आज आपण दुष्काळावर एक्झिट पोलवर आपण 3-4 तारखे बसून आपण एक्झिट मध्ये बिलकुल बरोबर. पहिले कर्जमाफी झाली पाहिजे, मोफत बियाणं मिळालं पाहिजे, खत मिळालं पाहिजे. तिसरं फळबागा सरकारने पुन्हा त्यांना उभ्या करून दिल्या पाहिजे. 2012 मध्ये आमच्या सरकारने त्यांच्या शेतातलं फळबागा जिवंत राहण्यासाठी पाण्यावर सुद्धा खर्च सरकारने केला, त्याला मिंचिंग करण्यासाठी सुद्धा योजना दिल्या होत्या, फळबागा उभा करण्यासाठी पैसा सरकारने दिला होता आमच्या सरकार. त्याच्यामुळे फळबागा उभ्या करून देण्याचं काम सरकारने करावं आणि ते पूर्ण सरकारने त्याचा खर्च उचलावा ही मागणी आमची आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलीही तफावत
सांगतोय, तुम्ही ऐकता येतच. आम्ही तुम्हाला प्रेस नोट पण दिली, त्याच्यात सगळ्या बातम्या मोठ्यावर मला वाटतं की आपण दुष्काळाच राहिलं म्हणजे दुष्काळाची भारतला लक्षात ठेवून $16.5 लाख कोटीचं कर्ज देशाच्या मोठबळ उद्योगपत्याचं माफ केलं, त्यावेळेस बँकिंग क्षेत्रातले लोक काय चुकले? तेच लोक मोठबळ लोकच या देशाचे सगळे आहेत का? अन्नदाता हा या देशातला काही हिस्सा नाही आहे का? त्याला जेव्हा निसर्ग त्याच्यावर माफ करतो, तो निसर्गाच्या पेशीमध्ये घुसतो, त्या अन्नदात्याला उभं करणं हे आमचं दायित्व आहे. त्याच्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये या प्रकारच्या गोष्टी सांगण्यापेक्षा मी 16 लाख कोटीचं सांगितलं, 25 लाख कोटीचं कर्ज माफ केलं मुठभर लोकांचं, त्याच्यावर चर्चा काय नाही करत? शेतकऱ्यांना काय आपल्या लक्षात असं की 72,000 कोटीचं कर्ज डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना माफ केलं, तर देशाच्या संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आणि यांच्या मुठभर 10-12 लोकांसाठी 25 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. त्याच्यावर चिंता निर्माण नाही करायची आणि अन्नदात्याला थोडं पण काही दिलं की त्याच्यावरची चिंता निर्माण करायची. शेतकरी हा मागणारा नाही, शेतकरी देणार आहे आणि म्हणून या पद्धतीचं उच्च विघोषित काही राहतात आणि काही त्यांच्यापुरता विचार करतात, त्यांनी शेतकऱ्याबद्दल विचार करावा, ही भूमिका आमची आहे. जेव्हा सत्तेत होते तेव्हा शेतकऱ्यांचा आक्षेप फार होता, नेहमी सत्तेत असताना लक्ष देत नाहीये. आता तुम्ही याच्यावर अपेक्षा करतोय शेतकरी आत्महत्या तोडला लिंगा आपल्याला माहितीसाठी सांगतो, यांच्या घोषणा आमच्या वेळेस विलासराव देशमुख साहेबांचं सरकार असो, इथे सगळे आकडेवारी पाहतो. या पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे सरकार, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारच्या निर्णयानंतर म्हणजे 2014 ते 2024 आकडे बघा, त्या आकड्याची वाढ किती टक्क्याने वाढ झाली थोडं बघा. हे महाराष्ट्रात सांगतो, देशात वगैरे काँग्रेसचं धोरण शेतकऱ्यांच्या फेवरचं ठीक आहे. काही भागामध्ये यवतमाळ वगैरे काही जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पॅकेज देऊन काही करता येईल का त्याच्या उपाययोजना केली, तिथं उपाययोजना करायला पण तयार नाही. मूळ प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 पटीनं वाढल्या, रोज शेतकरी जात नाही, त्याच्या कोणी चिंता आहे, रोज मध्ये तेव्हा घडेल अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली, त्याचं चिंतन केलं पाहिजे. ही भूमिका आहे. आमचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या शासकीय आणि राजकीय अनास्थेचं कारण, आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही राजकीय आणि शासकीय नसता दूर करू आणि शेतकऱ्यांना आणि न्याय देऊ आणि शेतीवर आधारित उद्योग उभे करू. बेरोजगारांचे प्रश्न त्या मुद्द्यातून मार्गी लावून त्यांना न्याय देऊ ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी आणि मल्लिकार्जुन जे 5 गॅरंटीज दिलेल्या आहेत त्या 5 गॅरंटीज मध्ये सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. आता मला एक काय शेतकऱ्यांना काय चिंता लागली आणि संसार त्यांचा वेगळा आहे, पार्टी स्वतःची पार्टीचे मालक आहे. शरद पवार पार्टी सोडून गेले कशी तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्यांना काय काळजी आहे? आपल्या घरी सुटले ते त्यांच्या घरी सुटले. माझ्यासाठी तो प्रश्न नाही, माझ्यासाठी आपला दुष्काळ हा महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू, सामान्य माणसाला पिण्याचं पाणी मिळत नाही त्याची चिंता आम्हाला आहे आणि ही प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे. कुठल्याच्या राजकीय स्वार्थासाठी कुणाला काय बोलायचं तो त्याचा प्रश्न.
बिलकुल सांगितलं सांगितलं आणि हा आकडा गेल्या वर्षी 8,875 सरकारची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ससून हॉस्पिटल आणि पुण्यात चाललेले होता त्याचा हा रोजचा चर्चेचा विषय. त्याचा आम्ही चांगला पोस्टमॉर्टम करणार. त्याच्या मागं जे कोणी असतील त्यांना आम्ही काय करायचं त्याचं प्लॅन आमचं झालं. पण आज आता आम्ही भर उन्हामध्ये शेतकऱ्यांचे लक्ष पाहिजे, गरिबांच्या गरीब पिण्याचं पाणी नाही ते मी पाहिजे, जे पाणी विकत आणू शकत नाही त्यांचं मी ताण पाहिजे. आमच्यासाठी ते प्रश्न महत्वाचे. ससून हॉस्पिटलचं एक वेगळं ऑपरेशन आम्ही करणार. सरकारचं त्याच्यातली अनावस्था आणि सरकारचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात आणू. पण आज आमच्यासाठी दुष्काळ हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि काँग्रेस पक्ष या दुष्काळाचं निराकरण करूनच शांत बसेल ही भूमिका आमची आहे. आम्ही आमचं निवेदन दिलं ते कुठे निवेदन आजचं निवेदन आम्ही दिलेलं आहे कमिशनरला. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची फी आहे ती माफ करावी असे अनेक प्रश्न आम्ही आज याला कमिशनरला दिलेले आहेत. मी स्वतः हे जेव्हा रिन्सिपल होतील त्यांना आपण फोन लावलेला आहे तेव्हा मी त्यांच्या समोर हे सगळ्या भूमिका आम्ही सांगितलं उत्तर दिलं त्याचं अनुसूचीला कधी मान्य करणार. आणि जे कोणी आता भाजप विरोध करते कशासाठी विरोध करते तेच कळत नाही. त्यांच्या सरकारमधला एक मंत्री तो कशासाठी कोणाची बाजू घेते ते कळायला करत नाही. त्याच्यामुळे अनुसूचित समर्थन करण्याचं कुठलंही कारण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा मांडणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याचा निषेध काँग्रेस करते आणि ते प्रश्न ते आहेतच. पण त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न हा दुष्काळ आहे आणि दुष्काळावरच काँग्रेस लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई करेल एवढं सांगतो. थँक्यू. महाराष्ट्र में 75% इंडिया में अकाल की स्थिति बनी हुई है. उससे ज्यादा जो डॉट जो है अकाल की स्थिति मराठवाड़ा क्षेत्र में है. महाराष्ट्र में अपने 6 कमिश्नर हेड में हमने अपनी कमेटियां बनाई. मैं खुद मराठवाड़ा एरिया में हूँ. आज यहाँ पे मौसमी की बात हो या अनार की बात हो या सीताफल हो ऐसे कई बात में हमें बीजेपी वाली चली हुई है. सरकार ध्यान देने को तैयार नहीं. पीने के पानी का प्रश्न है, रोजगार के प्रश्न है और बड़े पैमाने में किसानों की आत्महत्या बढ़ते जा रही है. सरकार ने तुरंत ध्यान देना चाहिए और एक प्रश्न को छुपाना चाहिए. ये बात कांग्रेस पार्टी की तरफ से हो जा रही है और मुझे लगता है कि सरकार ने भी ध्यान नहीं दिया. कांग्रेस पार्टी रास्ते में लड़ाई लड़ेगी और लोगों में न्याय करेगी. मुख्यमंत्री छुट्टी में नॉर्थ रीजन में और मंत्री लोग विदेश में. जनता भूखी यहाँ पे तड़प हुई है और राज्य की सरकार मौज मस्ती में ऐसी स्थिति महाराष्ट्र में.
केलंय ना तू जाणारच आहे का? नाही जाणार. आलं नाही का? अब तो तेरा पॅकेजसाठी पाहिजे या आघाडीने केल्यानंतर 48 तासात पंतप्रधान सुरू असं काँग्रेसचे नेते जयराम नेमकं पंतप्रधान मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आणि असंख्य देशातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे देशातल्या जनतेचे भाग हे राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री बनावे आहे. त्यामुळे आमच्या भावना इंडिया आघाडीच्या त्यामध्ये जे काही निर्णय होईल ते निर्णय आम्हाला सगळ्यांना पाहिजे. 20 तारखेला मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी भेटलेल्या पत्रकार परिषदेत अडचणी वाटत कारण शेलारांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगानं अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवून दिला. 20 तारखेला जी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे अडचणी असं म्हटलं. निवडणूक आयोगाकडे त्याच्यामुळे आमच्याही तक्रारी बाजूच्या मनोज जरांगे पाटील 288 विधानसभेच्या जागा लढवण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले